आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे प्रोटीन. बघा काय बघायचं आता, प्रोटीन. व्हॉट इज प्रोटीन? प्रोटीन कशाला म्हणतो आपण? प्रोटीनला मराठीमध्ये म्हणतात प्रथिने, ठीक नाही? प्रथिने. आता प्रोटीन काय असतं बघा. प्रोटीन आर द फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल ऑफ ॲनिमल बॉडी. प्रोटीन हे मूलभूत स्ट्रक्चर आहे कशाचं? आपल्या ॲनिमल बॉडीचं. आता प्रत्येक आपली ही जी काय आपली बॉडी, शरीर बांधणी, ती कशामुळे घडलेली, जडणघडण कशामुळे झालीची? मॅक्झिमम प्रोटीनमुळे, प्रथिनेमुळे. Protein in the form of enzyme play prime role in all physiological reaction. The name protein is derived from the Greek word proteus, which means primary or prime important. है की नाही? आता प्रोटीन हे काय आहे? एन्झाइम आहे, है की नाही? एन्झाइम प्ले प्राइम रोल, है की नाही? या प्राइम रोल कोण करतं? प्रोटीन करतं, है की नाही? फिजिओलॉजिकल रिॲक्शन मध्ये. द नेम प्रोटीन डेराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. आता प्रोटीन नाव कशापासून आले? एक ग्रीक वर्ड पासून, है की नाही? प्रोटियोस अर्थ काय होतो? प्रोटियोस. प्रोटियोस अर्थ काय होतो? विच मीन्स प्रायमरी और प्राइम. प्राइम म्हणजे मुख्य, है की नाही? सुरुवातीचा. इम्पॉर्टंट न्यूट्रिशन सोर्स म्हणजे आपले पोषक. न्यूट्रिशन म्हणजे पोषक. सोर्स ऑफ प्रोटीन ॲज मिल्क, है की नाही? मिल्क, पल्सेस, नट्स, फिशेस, मीट, हे सगळे काय आपले एक प्राइम इम्पॉर्टंट न्यूट्रिशन आहे, हे की नाही? सोर्स आहे न्यूट्रिशनचे. कोणते? मिल्क, पल्सेस, नट, फिश, मीट एक्सेट्रा. केमिकली प्रोटीन आर पॉलिएमाइड विच आर हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर, है की नाही? प्रोटीन हे काय आहे? पॉलिएमाइड आहे, हे की नाही? कशापासून तयार झाले? अमोनिया ऍसिड पासून, हे की नाही? वेगवेगळ्या प्रकारचे अमोनिया ऍसिड म्हणजे एक प्रकारचे बरेचसे अमोनिया ऍसिड त्या कशाला जोडलेले? साखळी जोडलेले, त्याला म्हणतो आपण पॉलिमर, है की नाही? प्रोटीन आर पॉलिएमाइड विच आर हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर. हे काय? हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर आहेत ऑफ द मोनोमर युनिट कॉल्ड अमायनो ऍसिड. त्या मोनोमरलाच काय म्हणून आपण? युनिट दॅट इज कॉल्ड एज ए अमायनो ऍसिड. बघा आता अल्फा अमायनो ऍसिड, है की नाही? प्रोटीनचा मेन सोर्स काय? कशावरून तयार झालं प्रोटीन? दॅट इज अमायनो ऍसिड पासून. आता अल्फा अमायनो ऍसिड. प्रोटीन ऑन कंप्लीट हायड्रोलिसिस गिव्ह राइज टू मिक्सचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. Alpha amino acid are carboxylic acid having an amino NH2 group bonded to the alpha carbon, that is the carbon next to the carboxylic COH group. Figure 14.14, that is figure. Alpha carbon in all alpha amino acid except glycine is a chiral. It is found that the alpha carbon in amino acid obtained by hydrolysis of protein has L configuration of L alpha amino acid are represented by the Fischer-Tropsch formula as shown in figure 14.14. The symbol R in the structure of alpha amino acid represent side chain of many contain additional functional group of R contain a carboxylic group. The amino acid is acidic amino acid. If R contain as amino 1, 2, 3 group, it is called as basic amino acid. The other amino acid having neutral or no functional group are called neutral amino acid. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ते या ठिकाणी की अमायनो ऍसिड पासून आपलं प्रोटीन तयार झालेलं आहे, की नाही? प्रोटीन ऑन कंप्लीट हायड्रोलिसिस गिव्ह राइज टू मिक्सचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड, है की नाही? प्रोटीन हे काय? हायड्रोलिसिस. कशापासून हायड्रोलिसिस झाल्याचं? अल्फा अमायनो ऍसिड. अल्फा अमायनो ऍसिड आर कार्बोक्सिलिक ऍसिड. Carboxylic acid having amino group bonded to the
अल्फा कार्बन. आता मेन स्ट्रक्चर बघा प्रोटीनचं काय, आर म्हणजे हा अल्किल ग्रुप, CH हा काय आपला कार्बोक्सिलिक ऍसिड. आता या अल्फा कार्बनला कोणता ग्रुप जोडेल आपला, अल्फा अमायनो ऍसिड, दॅट इज अल्फा कार्बन कायरल. हा काय अल्फा कायरल कार्बन काय आहे, कारण इकडं अल्किल ग्रुप, इकडे हायड्रोजन, इकडे NH2 आहे, म्हणजे हा काय झाला अल्फा कार्बन कायरल, दॅट इज एल अमायनो ऍसिड. आता आर म्हटलं हा कोणता आला आपला अमिनो ऍसिड तयार झाला NH2 बरोबर आहे. हा आर, हा कार्बनला हायड्रोजन, इथे वर COH, म्हणजे हा काय झाला आपला अल्फा अमिनो ऍसिड, दॅट इज ग्लिसाईन. आता अल्फा कार्बन हिचं काय सांगितलं, अल्फा कार्बन दॅट इज कार्बन नेक्स्ट टू द कार्बोक्सिलिक ग्रुप. आता जो काय अल्फा आपला NH2 ग्रुप जोडलेला आहे तो कसा जोडलेला आहे, इथे काय सांगितलेलं आहे, कार्बन नेक्स्ट टू द कार्बोक्सिलिक COH ग्रुप, फिगर 14/14. अल्फा कार्बन इन द ऑल द अमायनो ऍसिड एक्सेप्ट ग्लिसाईन इज ए कायरल. आता हा जो ग्लिसाईन हा कसा आहे, कायरल आहे. आता कायरल कसं समजून घ्यायचा, हा झाला कार्बन, इकडे NH2 ग्रुप, इकडे H हायड्रोजन, इकडे COH, इकडे R, म्हणजे याच्या भोवती सगळे ग्रुप कसे डिफरंट आहे की नाही, म्हणून याला काय म्हणतो आपण, इट इज अ ग्लिसाईन इज अल्फा कार्बन अकायरल. आता या ठिकाणी काय सांगितलंय, इट इज फाउंड दॅट अल्फा कार्बन इन अमायनो ऍसिड ऑब्टेन बाय हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन. हिचं काय आहे, दॅट इज अ हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन. L configuration, the L alpha amino acid are represented by the Fischer projection formula. हे काय फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला द्वारे आपल्याला याचं स्ट्रक्चर काय रिप्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आहे. आता सिम्बॉल आर बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, सिम्बॉल आर इन द स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड रिप्रेझेंटेड साइड चेन अँड मेनी कंटेन ऍडिशनल फंक्शन ग्रुप. If R contain a carboxylic COH group, the amino acid is acidic amino acid. If R contain an amino 1,2,3 group, is called as a basic amino acid, and the other amino acid having neutral or no functional group are called a neutral amino acid. तर याच्यामध्ये त्यांनी 3 भागामध्ये कन्वर्जन कसं केलं, ऍसिडिक अमिनो ऍसिड, बेसिक अमिनो ऍसिड आणि न्यूट्रल अमिनो ऍसिड. आता ऍसिडिक आणि बेसिक आणि न्यूट्रल कशाला म्हणायचं, त्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, या ठिकाणी त्याला COH ग्रुप जोडलेला आहे. कोणता ग्रुप जोडलेला आहे, COH. आता इथे आपण सांगितल्याप्रमाणे काय आहे, आर कंटेन अ कार्बोक्सिलिक ग्रुप COH ग्रुप, द अमिनो ऍसिड इज ए ऍसिडिक अमिनो. इफ आर कंटेन अन अमिनो 1,2,3, त्या ग्रुपला जर 1,2,3 हा जर अमिनो ग्रुप जोडला असेल त्याला म्हणतो आपण बेसिक अमिनो, आणि त्याला जर कुठला जर अमिनो ऍसिड जर ग्रुप जोडलेला नसेल दॅट इज ए न्यूट्रल अमिनो ऍसिड. आता या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला पहा, नॅचरल अमिनो ऍसिड, इसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड. इथे न्यूट्रल अमिनो ऍसिडचे हा झाला ऍसिडिक, हा झाला बेसिक. आता न्यूट्रल मध्ये बरेच आहे, ग्लिसाईन आहे, एलेनाइन आहे, व्हॅलिन आहे, ल्युकोसाइन आहे, आयसोल्युसिन आहे, ॲस्पराजिन्सिन, ग्लुटामाइन, सेरिन, थिरोनाइन, सायटिसिन, मेथेनाइन, फिनेलानिलिन, थॅरिसिन, ट्रायटोफॅन आणि प्रोलिन. हे सगळे कसे आहेत आपले, हे न्यूट्रल आहेत, दॅट इज अ न्यूट्रल अमिनो ऍसिड, कारण याला कोणता ग्रुप जोडलेला नाही. त्यानंतर ऍसिडिक, याला COH ग्रुप जोडलेला बघा, इथे CH2 आहे, इथे CH2 आहे, COH, इथे COH आहे, झालं ॲस्पार्टिक ऍसिड, हे झालं ग्लुटामिक ऍसिड, हे झालं ऍसिडिक. आणि हे खालचं बेसिक, बेसिक मध्ये कोणतं दिसतं आपल्याला, लायसाइन, अर्जिनाइन आणि हिस्टडाइन. आता याच्यामध्ये जे स्टार दिसतात आपल्याला, ज्या या ठिकाणी ऍसिडवर स्टार दिसतात आपल्याला, न्यूट्रल मध्ये म्हणा किंवा ऍसिडिक मध्ये म्हणा किंवा बेसिक मध्ये म्हणा. आता स्टार कशावर आहे, व्हॅनिला स्टार आहे, ल्युसिनाइनला आहे ना, आयसोल्युसिनला आहे, त्याच्यानंतर आहे थेरोनाइनला आहे, मेथोनाइनला आहे, फिनेलानिलिनला आहे, ट्रायप्टोफॅनला आहे, इकडं लायसिन, अर्जिनाइन आणि हिस्टेडाइन. हे सगळे जे काय स्टार आहेत ते स्टार कसे आपले इसेन्शियल आहेत, ते कसे आहेत
इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. हे लेटर सिम्बॉल याचे AGAVLINOQSTCMFY आहे की नाही, WPDGKRH हे काय याचे 1 लेटर सिम्बॉल याचे. हे 3 लेटर सिम्बॉल आहे, GLY ALA VAL हे झाले 3 लेटर सिम्बॉल, हे झाले 1 लेटर सिम्बॉल. ठीक आहे. तर आपण आज एवढं बघू, राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू.